ओके, तर या महिन्याचा तुमचा थीम काय आहे? लाईक व्हॉट इज द वन थिंग की तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे या महिन्यात? तर मी ठरवलं आहे की मला या महिन्यामध्ये माझी योगाची इंटेन्सिटी वाढवायची आहे, जे की मी डेफिनेटली आजपासून स्टार्ट केलं आहे. तर तुम्ही सांगा की या महिन्यामध्ये तुम्ही काय गोष्ट आहे ज्याच्यावरती तुम्ही काम करणार. आणि ऑब्व्हियसली लाईक बघता बघता 2 महिने निघून गेले, तरी हा महिना पण तुम्ही प्लीज वेस्ट नका करू. काहीतरी करा, काहीतरी प्रोडक्टिव्ह करा की ॲट द एंड ऑफ द डे और ॲट द एंड ऑफ द मंथ तुम्हाला असं वाटेल की ओके लाईक हा महिना माझ्यासाठी खूप चांगला गेला. आणि मी तुम्हाला सांगेन ना की प्रत्येकाने ना डायरी मेंटेन करा. लाईक आय डोंट नो बट माझ्याकडे आहे. ओके, आणि अगर तुम्ही मला विचाराल ना, तुम्ही मला कोणताही लाईक सिन्स 1 जानेवारी ओके, अगर तुम्ही मला कोणताही डेट विचाराल तर मी तुम्हाला सांगेन की माझा दिवस कसा होता. कारण मी ना प्रत्येक दिवसाची एंट्री करून ठेवली माझ्या डायरीमध्ये. तर मला असं वाटतं की अगर एक हॅबिट तुम्हाला बिल्ड करायची असेल सो दॅट वुड बी जर्नलिंग, लाईक मेंटेन अ डायरी. कारण यु नो लाईक जेव्हा पण तुम्ही तुमच्या डायरीला उघडून बघाल ना, तुम्हाला खूप हॅपी फील होईल आणि तुम्हाला वाटेल ओके लाईक 1 महिन्यापूर्वी माझी थिंकिंग काय होती आणि आता मी किती चेंज झालाय. अँड टू बी ऑनेस्ट लाईक आय हॅव बीन जर्नलिंग सिन्स 2021 and I told you that before, but I just want you to maintain a diary in order to get your thoughts clear. कारण जेव्हा तुम्ही डायरीमध्ये तुमचा दिवसाबद्दल लिहिता, लाईक तुमचा दिवस कसा गेला, की काय मिस्टेक्स तुम्ही केलेत आणि काय तुमचे लर्निंग्स होते, तुम्हाला यु नो असं वाटेल एक सेन्स ऑफ डिरेक्शन तुम्हाला भेटेल की ओके लाईक माझी लाईफ एक प्रॉपर ट्रॅकवरती आहे. आय एम हेडिंग टुवर्ड्स अ राईट डिरेक्शन. सो यू विल हॅव अ सेन्स ऑफ डिरेक्शन. If you just have a structured routine, like I'm having, okay, like yeah, like does not matter की like after the work माझ्याकडे एक प्रॉपर रुटीन आहे की मला माहिती की मला आफ्टर वर्क मला काय करायचं. डायरी मेंटेन करा. आय होप इट हेल्प्स यू.